यज्ञ नको ना असं करू. तू ना खूप खोडकर झालायस, अजिबात ऐकत नाही, मस्ती वाढत चालली आहे. किशू बाप्पा पण खूप खोडकर होता माहितीये. तो आता वृंदावनात आलाय ना, तो वृंदावनात खूप खोड्या करायचा. तर तो कोणाच्या कळी काढायचा, लोणी चोरायचा. लोणी म्हणजे माखन, आणि माखन म्हणजे ते लोणी चोरायचा. आणि मग गोपिका आणि गोपी जे होते ना, त्यांनी ठरवलेलं की किशू बाप्पाला कसंही करून पकडायचं आता. कारण जेव्हा पण ते काही पकडायला बघायचे, किशू बाप्पा सटकायचा. आणि त्यांना म्हणजे यशोदाला सांगायलाच नाही मिळायचं की खरंच तिथे किशू बाप्पा होता. कारण ते सांगायचे पण त्यांच्याकडे पुरावा नसायचा ना. पुरावा म्हणजे असं पकडलेलं नसायचं. म्हणजे ते जस्ट असंच यशोदाला म्हणायचे की किशू बाप्पाने आमचं माखन चोरलं, पण किशू बाप्पा हातात कुठे आहे त्यांच्या, तर तो पळून जातो ना. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी करून आहे ना किशू बाप्पाला पकडायचं. मग ते असंच विचार करत असताना एक गोपिका बोलली की आपण एक काम करूया, आपण आहे ना जे लोण्याचं भांडं असतं ना लटकवलेलं, त्याच्यामध्ये घंटी टाकूया. म्हणजे जसा किशू बाप्पा ते माखन घ्यायला येईल तसं ती घंटी वाजेल ना. म्हणजे घंटी हल्ली की ती वाजणारच ना. किशू बाप्पा जसं ते माखनच्या भांड्यात हात घालेल तसं. तर सगळे म्हणतात हां ही आयडिया छान आहे. मग सगळे त्या तिथे लावून ठेवतात. एकदा किशू बाप्पा आणि त्याचे फ्रेंड्स असे येतात. आता एका घराचं लोणी चोरायचं असं ठरवतात. आणि येतात, हळू हळू आले आणि ते दरवाजा उघडायला जातात. तर बघतात तर दरवाजाला हात लावल्यावर लगेच ओपन होतो. म्हणजे दरवाजे ओपनच ठेवलेले असतात. तर किशू बाप्पाला शंका येते की काहीतरी असं कसं, दरवाजा ओपन कसा, म्हणजे काहीतरी गोंधळ आहे. तो सगळ्यांना सांगतो तुम्ही सगळ्यांनी बाहेर थांबा, मी बघून येतो, काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणून किशू बाप्पा हळूच आत जातो एकदम दबक्या पावलांनी. आणि आत जाऊन बघतो तर घरात तर कोणीच नसतं. वर मग लोणीच टांगलेलं असतं. मग तो तिथे वर लटकवलेलं असतं ना लोणीचं भांडं ते. तर तो बघतो पण त्या लोण्याच्या भांड्याला एक बेल दिसते, घंटी. तर किशू बाप्पाला कळतं अच्छा असा यांचा विचार आहे का, की मी लोणी घ्यायला जाणार, मग ती घंटी वाजणार आणि हे येऊन आम्हाला सगळ्यांना पकडणार. मग किशू बाप्पा त्या घंटीला म्हणतो की घंटी बोलू शकते. किशू बाप्पा तर देव आहे, तो कोणाशीही बोलू शकतो. तर तो तिला म्हणतो मी माखन घेईन, तू वाजायचं नाही. तर घंटी म्हणते ठीक आहे. आणि मग किशू बाप्पा आणि मित्र येतात, ते चढतात आणि किशू बाप्पा त्यातलं माखन काढतो तरी पण घंटी वाजत नाही. आणि ते लोणी मग तो सगळ्यांना त्याच्या फ्रेंड्सना वाटतो, हे घ्या थोडं असं करून. आणि स्वतः किशू बाप्पा स्वतःला पण घेतो थोडं. आणि जसे ते तोंडात टाकणार तेवढ्यात घंटी जोरात वाजायला लागते. तर किशू बाप्पा म्हणतो अरे आपण तर ठरवलेलं ना की तू वाजणार नाही. तर ती घंटी म्हणते की मी वाजणार नव्हती तू घेताना, पण तू देव आहेस ना, तुला जर काही तू ग्रहण करतोय म्हणजे खातोयस तर ते नैवेद्य होतो. मग तो घंटी वाजल्याशिवाय नैवेद्य तू खाऊ नाही शकत, म्हणून मी वाजली. म्हणजे जेव्हा पण आपण नैवेद्य दाखवतो ना, आता आपण गुरुवारी स्वामी बाप्पांना नैवेद्य दाखवतो तेव्हा आधी आपण घंटानाद करतो ना, म्हणजे घंटी वाजवतो, पूजा करतो, अगरबत्ती लावतो आणि श्री गुरुदेव म्हणून बाबांना सांगतो जेवा आता. तसं देवाला नैवेद्य दाखवताना, किशू बाप्पाला नैवेद्य दाखवताना आधी घंटानाद करायचा असतो, मग बाप्पा जेवतो.